हेलो 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 आवाज सर्वांना येतोय का मित्रांनो? अगदी कानाकोपऱ्यात जर येत नसेल अगदी शेवटच्या टोकापर्यंत जर आवाज पोहोचत नसेल तर निश्चित सांगा. उगाच कार्यक्रमात व्यक्ती नको म्हणून मित्रांनो राजाला थोडासा आवाज वाटल्यास वाढा बाजू आणि म्हणून
माझे मित्र आदरणीय सन्माननीय हा हॉलवाले आपणास एक विनंती आहे की पहिला लाईटी सगळा चालू करून टाका शाबास. आणि म्हणून माझे मित्र आदरणीय सन्माननीय शाहीर भिंगाजी नांबोरे शाहिराला या ठिकाणी विनंती करतो की आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपला प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायचे. माझा लेखी विषय या ठिकाणी घेऊन जायचंय. करायची का सुरुवात? गणपती बाप्पा मला लावला जीव गुळा मी पाखरू पण लेकरावानी डाळ तिनं मला लावला जीव गुळा मी पाखरू पण लेकरावानी डाळ लखबाई माऊली वेळोवेळी धावली अहो लखबाई माऊली वेळोवेळी धावली जशी मी आलो माझी लखबाई मी आलो माझी लखबाई. ही विनंती हा बाबा तुझ्या चरणामध्ये करत आहे. म्हणायचं आहे काय लक्षात मला रसिका सांगू कसं मी तुझ्या नजरेच्या तुझी मला रसिका आज देव सांगू कसं मी तुझ्या नजरेच्या तुझी माझी माऊली बिलकुल सावली अरे तुझी माझी माऊली बिलकुल सावली जणू भावरची जणू भावरची तुझी माझी माऊली
राणचा राजा अखंड हिंदुस्थानचा राजा दैवत राजश्री छत्रपती शिवरायांना राणचा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना विवाह मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून मराठी अस्मितेचा मानविते सरसेनापती अखंड महाराष्ट्राचा धान्याला हिंदुजय सम्राट शौर्यराज ठाकरेंना मानाचा मुजरा करून या मुलाची अखबार तुमच्याची पालनहार आई मुलाजीला वाद वाटत होते. आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक प्राणीमित्र ग्रुप मुंबई यांच्या सौजन्याने कलगी आणि तुला असा नाचाचा संगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई संगीत नाच मंडळ तसेच समाज संगीत मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश्री मुक्काम स्वामींवर खेळ भागीदारी दिल्ली शाखा सोमवारी अनूर गोहाकर यांच्या वतीनं संपलेल्या माझ्या तमाम मायबापाच्या प्रेक्षकांना शाहीर मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो खास करून सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि खास करून आयोजकांचे आभार मानतो जे माझे बंधू आहेत. प्राणीमित्र ग्रुप मुंबई सुरेशदादा गोरे, अशोकदादा जोशी, संतोषदादा बापटेकर, संदेशदादा मांडवकर आणि त्यांची संपूर्ण सहकारी मित्र जी त्यांची मंडळी आहे यांना मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः लाख त्यांचे आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली आणि सांगायला मित्रांनो अभिमान वाटतोय. आजचा या रंगमंचावरचा माझा हा चौथा प्रयोग आणि चौथाही प्रयोग तुम्ही सर्वांनी हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल आपण सर्वांचे मित्रांनो आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो हा शाहीर या प्रतिस्पर्धी शाहिरांमुळे मोठा झाला आहे. नाहीतर हा शाहीर तुमच्या पायाची धूळ आहे आणि बरेपर्यंत तुमच्या पायाची धूळ आहे. त्याच्यामुळे जे प्रेम दाखवताय हे प्रेम मित्रांनो अगदी सदोदित या कलाकाराच्या पाठीवरती तुमचं असंच राहू दे. आणि म्हणून या सर्वांचे आभार मानतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो बरीचशी मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये मला ज्यांच्या साथीनं त्यांच्या सहकार्यानं या हातचा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय ते संगीताला मला साथ करतात ढोलकीपट्टू माझे नागेश दादा खेळवकर, ढोलकला मला साथ देतोय माझा भाऊ नाही खेळवकर, बँजोला मला साथ देतात माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर, त्याचप्रमाणे कीबोर्डला मला साथ देतात माझे बंधू सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांचा या वर्षीचा गण देखील अगदी मित्रांनो आपण रुपया त्याला जागा दिलेली आहे. पंकजदादा काताळे मला कीबोर्डला साथ करताय. त्याचप्रमाणे ॲक्रोबॅटला मला साथ देते माझा भाऊ कनव काताळे, शैलीमध्ये माझा भाऊ रोहित जाधव. मित्रांनो अगदी संपूर्ण कोकणात जिथे जिथे आमचा कार्यक्रम होतो तिथपर्यंत आम्हाला सुखरूपपणे नेण्याचं आणि आणण्याचं काम करतात माझे बंधू आमचे गाडीमध्ये जातात. आमचे रुपेशदादा गोरे यांना त्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्यापर्यंत हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत माझ्या कोकणातील दापोली गावचे समुद्र राजूदादा पड्याचे संपूर्ण सहकारी या सर्वांना आमचा वैभव दादा या सर्वांना काही शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी मी माझे समजतो या शक्तीशुल्यातील शाहीर वर्ग आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज खास करून नाव बोलणे करावं असं वाटतं. शक्तीशुल्यातील एक बेताज बादशाह ज्यांनी रंगाबाजी ही काळ असेल संपूर्ण कोकणाला दाखवून दिलं आणि आज वेळात वेळ काढून माझी गुरुमाऊली आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. आदरणीय विजयजी कोळेकर माऊली आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी शाहीरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि खास गावावरून आलेले माझे बंधू दोन्हीमध्ये शाहीर गोविंददादा जोशी देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे बंधू आणि दोन्हीमध्ये शाहीर संतोषदादा कोल्हापुरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मला गुरु समान असणारे वनचे वस्ताद सन्माननीय व्यंकटदादा लांबोरे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो मित्रांनो. त्याचप्रमाणे माझी शिष्य मंडळी शाहीर वेदांत जाधव, शाहीर कमलेश शिगवान,
शाहीर ओंकार लांजेकर, शाहीर जितेश शिगवण, शाहीर विरेंद्र रेवाळे, संपूर्ण आजची शिष्यमंडळी माझ्या आज मला माझ्या भोवरीमध्ये बसलेली आहे, मला पूर्वचा साथ देतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मित्र परिवार, आमच्या अगोदर बाईक असेल, प्रथमेश दादा गल्ले असतील, आमच्या प्रथमेश सावंत असेल, प्रत्येक दादा बाईक असतील, अक्षयदादा वेळवणकर असतील, आमचा या ठिकाणी ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी माझे बंधू आणि ज्यांचं आतोनात माझ्यावर प्रेम आहे असे सुनील दादा डाबर, ज्यांच्या माध्यमातून दोन मित्रांनो प्रयोग या रंगमंचावरचे आपण हाऊस घेऊन गेले. दादा देखील आजच्या गर्दीमध्ये वेळात उपस्थित आहेत, तर त्यांना देखील मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो, आज ज्यांच्यामुळे आज या चार भिंतीच्या आतमध्ये फक्त कार्यक्रम बघण्याला मजा वाटते, पण संपूर्ण कोकणात जे आपल्या माध्यमातून, आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जे हा कार्यक्रम अगदी घराघरात लोकांपर्यंत पोहोचवतात, ते संपूर्ण माझ्या कोकणातील युट्यूबर्स आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुम्हाला सर्वांना मित्रांनो शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि आता रीती रिवाजाप्रमाणे सर्वांना मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिलं हे लाडाचं आहे ना, लाडकं तोडकं माझे प्रतिस्पर्धी शाहीर आज ज्यांची मी 2-2.5 तासासाठी बायको आहे, ज्यांची मी पार्वती आहे, जे माझ्या शंकर आहे, आदरणीय पुणेवाले रामवंत शाहीर भिकाजी नामोरे बुवा या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून उगा डिस्टर्ब करू नका. मग आधी सांगतोय, खुर्ची टाकून ठेवा, पायाखाली कागद द्या, पोहायच्या खुर्ची द्या आणि असा बघायचा का म्हणून उगाच नंतर गडबड नको. मग त्यांच्या सहकार्याला पण वाईट वाटतो, चला बुवा आम्हालाच बोलतो. पण असे मित्रांनो काय नाही, बुवांचे संपूर्ण संच आहे, बुवांचे सहकारी आहे, त्या सर्वांना या ठिकाणी शाहीर मानाचा मुजरा करतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगदेवतेला तिवार अभिवादन करून प्रथम करीला तुम्हा सर्वांच्या साक्षीला सुरुवात करतोय. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो आणि प्रथम करीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आज हा शाहीर जो आपल्या समोर ही सेवा सादर करतोय, जो उभा आहे, आणि म्हणून ज्या गुरुरायानं ही बुद्धी दिली, ही सेवा करण्याची संधी दिली, जे घडवलं, त्या गुरुरायाच्या चरणावरती माझी या ठिकाणी स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्षात आलं.
ध्यानात मी गुरुचरणाला स्मरतो मनोभावाने सप्तसुराणी सदैव त्यांच्या ज्ञाना सदैव त्यांच्या ज्ञानाचा दास बनून विचारा मग त्यांच्या कृपा आशीर्वाद गीत गाताना देह गुरुराया आज ही गोडवाणी दिली आज या रंगभूमीवरती अगदी बिंदासपणे निर्भीडपणे उभं राहण्याची ताकद दिली ही सबब तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणायचं आहे काय वा सगळ्यांना सांगतोय अगदी सुरुवातीपासून सगळं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोर्ड आपण सांगतोय कुणाच्या कानात थुकू नका स्वतः इथं या आणि शब्दाने शब्द माझा बुवा तुमच्या चोपडीवर लिहून घ्या म्हणून श्रवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले हे गुरुराया या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले या कलेचे द्वार गुरुराया केले तुम्ही खुले या कंठात गायनाचे अमुद्या कंठात गायनाचे सूरही तुम्ही दिले
बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदाला घरण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया।
कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अमोलदादा भुवाकरकर, कोकणी कला लांजा राजापूर सामाजिक संस्था मुंबई, अंकुशदादा शिंदे, मंदार आणि स्वराताई हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी अमोलदादा गुहागरकर दादा देखील आजच्या या गर्दीमध्ये वेळात वेळ काढून आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. बक्षीस मित्रांनो आलेला आहे, आशोभन मित्रांनो झालेला आहे. बरोबर आहे ना? झोपलं नाही ना? झोपलं नाही ना? वाजवा वाजवा. मी असा म्हणतच नाही. बुवा आल्यावर ताल्या वाजवायच्या, शिट्या वाजवायच्या, तेवढ्या मित्रांनो निश्चित वाजवा. कारण एक अभिमान आहे की प्रत्येक शाहिराला दाद देणं हे माझ्या रसिक राजाचं काम आहे. आणि म्हणून परवाच मित्रांनो 15 तारखेला आमचा कार्यक्रम झाला. हे मागचा विषय काढायची गरज आज घरी नव्हती, पण त्यांनी सांगितले नाही. दादा काय म्हणाल? टोकाची म्हणतात गाणी घेऊन या. टोकाची, अरे टोकाची गाणी राजेश बुवाला तुम्हाला सांगायची वेळ आले म्हणजे नाकापेक्षा मोती तुम्हाला जड होतो. आता सांभाळून ठेवा म्हणून सांगतोय. लांडोरानो सांभाळून ठेवा म्हणून सांगतोय. गाणी टोकाची आणा नाही तर भोकाची आणा बुवा. ते बोलले परवा मान वर करून जाऊन दाखवा म्हणून. एकाच्याच नाही सगळ्यांच्या मानव पाय देऊन इथं ताज बाहेर पडत बुवा म्हणून सांगतोय. तुम्ही मोठंच आहो माझ्यापेक्षा वयानं, बुद्धीनं, ज्ञानानं तुमचा सगळाच मोठा आहे बुवा. बरोबर आहे ना? मग राजेश बुवा अजून शिकतोय. बरोबर आहे ना? आज तुम्ही MPSC केलेला माणूस आहे. राजेश बुवा शिकतोय, मग त्याला सांभाळून घ्या. टोकाची आणि भोकाची काय हे मेला रडगाणं हे रडायला लागलं. टोकाची गाणी आणा म्हणतात. म्हणून आज बुवा तुम्हाला घेणार आणि थोडासा प्रसाद जाता जाता सगळ्यांना देणार. वाटून खा. अटक मटक चवली चटक भावकीत कंदात नको. थोडासा सगळ्यांनी खा. आणि उरला तर जाताना आम्हाला पण थोडासा द्या. शिला राहिला तर आम्हाला पण द्या. आणि म्हणून मित्रांनो गाणं गातोय बोलायला पण सांगताय. मित्रांनो असं का बोलायला लागतं माहितीये? असं का लागतं बोलायला? हे बाजीराव पेशवा आहे, छोटे हे बाजीराव आहे. हे बसणार आत खोलीच्या आत. आज आमचा कोल्हापूर आहे, त्यांना पण मानाचा मुजरा करतो. हे बसणार खोलीच्या आत. आता त्यांना मागा खुर्ची द्या. होतं कसं माहितीये मित्रांनो? मी बोलतो एक, बरोबर आहे ना? मी बोलतो एक, पण ह्या बुवाना ऐकायला जातो भलताच काहीतरी. मग गैरसमज होतो. बरोबर आहे ना? मग मला चिसाला वांग्याला लावून येतात ते. म्हणून मी परवा बोललो. मग ते काय होतं माहितीये? मग ते बाकीच्यांना त्रास देतात. असा लिहू मी सांगतो असा लिहू. म्हणजे उगाच आपलं गैरसमज होण्यापेक्षा स्वतः बसा. बुवा काय बोलतो ते शब्द तुम्ही लिहून घ्या. त्यांच्या कानात धुंडून कशाला उगा त्रास करता. म्हणून मित्रांनो विषय आणला आहे गणाचा. बरं बुवा आजपासून तुमच्या गणाचा भांडवल करणार नाही अजिबात. माझ्यासोबत गायलेल्या गण, अरे मला पण स्वाभिमान आहे. माझ्यासोबतच गाता गण एवढेच फेमस होता नाही ना? आज पण सांगतोय माझा पाय गुण चांगला आहे. जर पांढऱ्या पायाचा हात बोललं तर मग मी शब्द सगळं बुवा तुम्हाला सोडलेला आहे. कुठल्या कलरची चोच हे तुम्ही आल्यावर सांगा मला मग. आणि म्हणून मित्रांनो विषय गाण्याचा आगळा वेगळा आहे आजचा विषय. कोणी त्यांच्या आईला बोललं होतं विचार हा किती आहे आता इथं नाही. त्यांचा
त्यांचा गण पण विषय आजचा आहे बघा. आज माझा प्रत्येक कोकणी माणूस, आज तारीख आहे 27, बरोबर आहे ना? आजची तारीख किती आहे? 27. अरे तुम्ही बाकी काय बोलत नाही पण चेंगल्या बोलल्यावर कसं वरटाव रे? म्हणून सांगतोय तुम्हाला, आजची तारीख आहे 27. आजपासून लांडऱ्यानो दिवस मोजा. बरोबर 1 महिन्यानं या विश्वाचा पालन करता येते प्रत्येकाच्या घरात. आजपासून 1 महिन्यानं बरोबर दिवस मोजा. नुसतं बाहेर ढोलक्या मांडत बसू नका, दिवस मोजा. म्हणून सगळ्यांच्या मनात ती आस आहे, बरोबर आहे ना? यंदा बाप्पासाठी डेकोरेशन कसं करू, बाप्पाची मूर्ती कशी सजवायला सांगू, घराला रंगरंगोटी कशी करू. पण आज माझा हा कोकणातला चाकरमणी कामानिमित्तानं मुंबई शहरामध्ये राहतोय. गावाला आई आहे, बरोबर आहे ना? ज्यावेळेस मूर्ती बाप्पाची घरात येते, औक्षण करण्याचा मान घरातल्या लक्ष्मीला आहे, बरोबर आहे ना? मग त्या लाडक्या बाप्पाची ओढ त्या घरातल्या लक्ष्मीला, त्या आईला कशी लागले बुवा. आज चोपडी तुमच्या आणि सगळ्यांच्या लिहून घ्या बद्दल म्हणतोय. गाणं गाता मित्रांनो, म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. तुम्ही येणार बाप्पा त्या चतुर्थीच्या सणाला. मग तुझ्या आगमनाची ओढ लागली देवा, आणि या तुझ्या साऱ्या भक्ता जना. हीच व्यथा सांगतो गणेश, आणि हीच व्यथा सांगतो गणेशा आज या सभारणाला. हे व्याकुळ झालेत भक्त सारे, आणि बाप्पा त्या तुझ्या दर्शना. आणि म्हणून गावाकडं माझा कोकणी माणूस प्रत्येकाचे रिझर्वेशन झाले असणार आहे मित्रांनो. पण घरातली लक्ष्मी काय म्हणते, आई काय म्हणते, तिच्या मनात ती उत्सुकता ती सांगते आपल्या लेकाला, आपल्या परिवाराला. म्हणून म्हणायचं आहे, अहो बहरून आली अंगणातली, ऐका, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. आई सांगते माझं अंगण फुलांनी मी सजवलंय, त्या जाईला बघर आलाय, त्या जास्वंदीला बघर आलाय. म्हणून म्हणायचं, बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. मग जपून ठेवली तिने गणराया तुझ्या पूजेच्या पायी. या जास्वंदीला बहर आलाय, त्या माऊलीनं जपून ठेवले तुझ्या आगमनासाठी, तुझ्या पूजेसाठी. म्हणून म्हणतोय की बहरून आली अंगणातली जास्वंदी आणि जाई. मग जपून ठेवली तिने गणराया आणि तुझ्या पूजेच्या पायी. तिचा लेख तुला काय सांगतोय, आई माझी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसते. मग तू लवकर, अरे तू येण्याची करना भाई. बाप्पा, अरे तू येण्याची करना भाई. ती वाट बघते माझी आई. अरे तू येण्याची करना भाई, वाट बघते माझी आई. 1 2 3 4.
कृष्णा सांगे भक्ती रोज आता गोप लवकर येते हम येते गगनात सकाळी तुळशीला पाणी घालताना त्या तुळशीला सांगते तुळशी माई आता कोण जाऊ नको या विश्वासा पालन करता येतोय म्हणून कोण जायचं नाही त्याच्या पूजेसाठी त्याच्या पायावरती तुला जायचं म्हणून म्हणतोय कृष्णा सांगे भक्ती रोज तू येण्याची करना भाई हे बाप्पा अरे वाट बघते माझी म्हणून वेळ पण मित्रांनो वाढत चाललाय आणि मी मित्रांनो वेळेला महत्व देणारा माणूस आहे म्हणून आयोजकांना देखील एक माझं सांगणं आहे निश्चित अजून किती मिनिटं असेल तर मला सांगा कारण मग अजून किती मिनिटं बाकी आहेत तेवढं फक्त सांगा तेवढ्या वेळातच वारी संपवणार एक मिनिट पुढे जाणार नाही आणि म्हणून मित्रांनो स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर आहे ना आता म्हणतात कार्यक्रमाची खरी मजा ही गवलनीपासून असते बरोबर ना बरोबर ना बरोबर ना अटक पटक हाताची घडी आणि तोंडावर बोल घेऊ नका 15 मिनिटांना संपवली 15 मिनिटात बस थँक्यू सो मच आणि म्हणून बघा मित्रांनो गगन शाहिरांना परवा पण एक विषय दिला आणि आजही अगदी मला पण बघायचंच आहे टोकाची गाणी माझं काय धमकी देत आहोत
बुवा असं धमकी देणार लय गेलं. पण मी काय तेवढा मोठा बुवा, मी आपला स्वतःचा आहे, बरोबर आहे ना. मी केवढा आहे, स्वतःचा आहे. मी शिकतोय अजून, मी शिकतोय. पण तुम्हाला टोकाची गाणी गायची वेळ राजेश भाऊवरती आली नाही, बरोबर आहे ना. आता मी मगाशीच बोललोय, मोती कुठं तरी थोडासा चढ जातोय बुवा. आता ते म्हणतात भागाला भाग आहे ना, भागाला भाग आज तुम्ही बुवा द्याच, आणि तुम्हाला आज देणं गरजेचंच आहे, द्यावाच लागल. इकडनं तिकडनं वाकून टोकून बघू नका. बुवाना सांगा असं बोलतोय बुवा, असा बोलला असं सांगा त्यांना. आणि म्हणून मित्रांनो, बुवानपणे मला सांगणं आहे बुवा, माझ्या गवळणीच्या प्रत्येक शब्दाकडं अगदी तुमचं कान इकडं लावून ठेवा. कोल्हापूरच्या कानात थुकाल, अरे काय बोलतोय पहिला जाऊन बघ, मग ते सांगतील असा बोलताय, तो लिहून घे. दोघांनी पण लिहा, चांगलं लिहा बुवा. माझे शब्द ऐका. माझ्या माय मौल्या आहेत मित्रांनो, अगदी गोड मजेशीर गमतीचा विषय या ठिकाणी आणलेला आहे. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आहेत काना सारे तुझी लबाड साथी. बरोबर आहे ना बुवा, तुमच्या साथीदारांना बोल भगवान श्रीकृष्णाचे, अरे आहेत काना तुझे सारे लबाड साथी, विसरून गेले काना तुझी, अरे जीवा भावाची नाती. चोरी करून आले हरामी, अहो चोरी करून आले हरामी, ते माझ्या घराती. मग तुझ्याच घरात जाऊन त्यानी आणि बघले केलं याती. आजच्या या गर्दीमध्ये खास तांजाहून आमचे उमेश पटेलकर माऊली गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मानाचा मसरा करतो म्हणून ऐका. विषय मित्रांनो असा आहे, राधा म्हणते कानाला की काना, अरे तू आम्हाला गवळणी ना वाटेत अगदी जाता येता अडवतोस, बरोबर आहे ना. पण तुझ्या घरात काय दही दुधाची कमीच नाही आहे. 9 लाख गाई गुरांचा मालक तू, जे विश्व निर्माण केलंस त्यानंतर राजानं अगदी 9 लाख गाई गुरांचा तू मालक आहेस. मग तुला आमच्या दुधाची गरजच काय आहे, बरोबर आहे ना. बरं, जर तू आम्हाला गवळणीला वाटेत अडवतोय, आमच्या माठाचं दही दूध खातोयस ना, पण तुझ्या घरात पण का ढेरच भरलेला आहे, बरोबर ना मित्रांनो, बरोबर ना. मग तुझ्या घरातल्या डेरा नक्की जातायत कोणतं, ते पितय कोण. एवढाच बुवा माझा गवळीचा विषय बुवा. जिवारी लावून घेऊ नका, येताना सोबत बीपीची गोळी घेऊन या. हो आणि तावचे भलं पिस्तवून टाकेन बुवा अशा म्हणून तुम्हाला सांगतोय. हा प्रेमानं बोलतोय, प्रेमानं घ्या. नाही तर म्हणताय असली अवदसा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे बुवा. म्हणतात असली अवदसा ठेवल कोण, बरोबर आहे ना. अवदसा हा शब्द बुवा, मग आता जिच्यासोबत आयुष्यभर संसार करताय, तिच्या पोटी जन्म घेतात त्या कोण, बरोबर ना माऊली. पण त्या कोण, अवदसा नाही बुवा. शब्द दुसरा वापरा, कारण तोच शब्द तुम्हाला पण लागू पडतोय बुवा. म्हणून म्हणायचं ऐका मित्रांनो गवळीचा विषय. अरे जाता बाजारी तू रोज हरी, मला ठेवतो का थांबून. दादा काय म्हणते कानाला, काना अरे मी जाता बाजारी तू रोज हरी, अरे मला ठेवतो का थांबून. दादा म्हणते मला थांबून ठेवतोयस ना. दादा त्याला काय म्हणते, अरे तुझ्या घरातलं डेर, बरोबर आहे ना, तुझ्या घरातलं डेर बघून पितो या दाबून, बरोबर ना. दादा काय म्हणते, मला थांबून ठेवतोस ना, मग तुझ्या घरात अगदी दाबून चेपून, म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून. जर तू मला अडवून जर माझ्या माठाचा दही दूध दोन्ही खातोस, तर तुझ्या घरात दाबून म्हणजे पोट भरून कोण पितोय, तो जाऊन तू बस. आता दाबून बघ नाही चेपून बघ, तुझा आपला तू बघ, मला माझ्या वाटेला जाऊ दे. एवढाच बुवा विषय. म्हणून म्हणते जाता बाजारी
तुझ्या घरात आहे ना तुझ्या घरात कोण माझ्या बघतोय हे जाऊ बघ आता जे तुझं सोबती आहे तुझं सोबत ते त्यांना भाषा करतात बाबांनी एका कडव्याची ठेवलेली आहे. अजून एक विषय करणार आणि बारी या ठिकाणी संपवणार. म्हणून बघा कलगीतुरा उन्नती समाज मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे, परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा. आणि मला वाटतं आता जवळजवळ माझ्या कोकणातल्या प्रत्येक रसिक राजाला हा माझा विषय तोंडपाठ झालेला असेल की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर नेहमीप्रमाणे खाली टीप आहे. नारद मुनी सोडून तुमचं उत्तर मला अपेक्षित आहे बुवा. जर मी तुम्हाला मागेही म्हटलंय आणि सारखा तुम्हाला सांगत आलंय, हे म्हणतात किंचालेश्वर, तुम्हाला परवा पण सांगितलंय 7.5 सुरांचा म्हणतात. आणि सगळ्या युट्यूब वाल्यांना मित्रांनो धन्यवाद, थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना की माझ्या नावापुढं जो एक शब्द कटाप केला त्यासाठी खरंच तुमचे आभार मानतो. आणि म्हणून अजून सुद्धा जर कोण कोण काय लावत असतील सप्तसुरांचा बादशाह, तर ते कृपया कोणी लावू नका. ही माझी सर्वांना अजून देखील विनंती आहे, कोणीच लावायचं नाही, कोणीही लावायचं नाही. म्हणून बुवाला परवा पण सांगितलंय 7.5 म्हणतात तुमच्या आयुष्यातली 7.5 फक्त आता राजेश बुवाच राहिलेला आहे बुवा. आणि म्हणून ही 7.5 जर एकदा शिरली तर बुवा कुठनं बाहेर पडेल त्याचा अंदाज तुम्हाला पण लागायचा नाही. म्हणून म्हणते मित्र बघा, जो विषय आहे की नारद मुनी सोडून बुवा मला उत्तर अपेक्षित आहे. निश्चित तुमच्याकडे मी तुम्हाला परवाही म्हटलंय मला ग्रंथ आणू नका, पण माझ्या विषयाच्या अगदी जरी जवळ पोहोचला तरी तुमचं उत्तर मान्य करणार बुवा. आणि म्हणून शेवटचा विषय गातोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. म्हणून म्हणायचं अहो लय दिवसाचा विषय माझा, बघा बुवा, अहो लय दिवसाचा विषय माझा तुम्हा बसवलेला आहे की. अरे दिवसभरवरती विषय दिला हे म्हणतात आता म्हणतात मान्य करा गुडघे टेकले त्यांनी. म्हणून म्हणतात अरे लय दिवसाचा विषय माझा तुम्हा बसवलेला आहे की. अहो बुवा लांडोरी बुवा माग माग बसतय ओ लांबोरी बुवा. बघा
वेड्या करू नको अशी गायची, काय ठोकाय बघा, अरे वेड्या करू नको अशी गायची. बरोबर आहे ना. म्हणजे म्हणजे ते वाजवणाऱ्यांना पण सांगतात, अरे तुम्ही कुठं वाजवायचा तिथं वाजवा, मी आपला मग 7:30 ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो पोवा दुसऱ्यांना तालसून शिकवतो. म्हणून म्हणतोय वेड्या करू नको अशी गायची, थोडी जपून ठेव तुझी लायकी. थोडी तरी ठेवा लाज मर्यादा अब्रू, थोडी तरी ठेवा. आता परवा पण सांगितलं, जे दिसतंय तिथं हात लावणार नाही, पण दिसत नाही तिथं पण भादरवून टाकेल तू. आपण म्हणतोय वेड्यासारखी करू नको गायकी, वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी. वेड्यासारखी करू नको गायकी, थोडी जपून ठेव तुझी लायकी. दिलेल्या वेळेमध्ये कार्यक्रम सफळचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलांचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा तुम्हाला पण सांगतो, जशी जमल टोकाची भोकाची काय गाणी म्हणायची तुला आज बुवा होऊनच जाऊ दे, जशी तुम्हाला जमेल बुवा तशा ठिकाणी बारी करा. तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या लक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.